फ्रेंड्स, कसे आहात सर्व? मजेत आहात ना? मजेतच असायला हवं. आज आपण बीन्सची म्हणजे फरस बीची छान अशी टेस्टी आणि करायला एकदम सोपी अशी भाजी पाहणार आहोत. बाजारामध्ये गेले होते. खूप सुंदर मला अशी ताजी टवटवीत अशी फरस बी मिळाली आणि खूप कोवळी लुसलुशीत होती. मी छान स्वच्छ धुवून घेतली आहे. त्याची भाजी खूपच टेस्टी होते. मी ज्याप्रमाणे करते आहे त्याप्रमाणे तुम्ही करून बघा. सर्वांना खूपच आवडेल. अगदी गवारीच्या शेंगेसारखी वाटेल. मी बारीक चॉप करून घेतली. प्रथम मी कढईमध्ये तेल टाकलं आहे. त्यामध्ये आपण मोहरी टाकणार आहोत. मोहरी छान तडतडली की जिरे त्यामध्ये टाकणार आहोत. नंतर आपण बारीक चिरलेला कांदा तो त्यामध्ये ट्रान्सफर करणार आहोत आणि छान असा सोनेरी रंग येईपर्यंत आपण त्याला परतून घेणार आहोत. खूप सुंदर होते. व्हिडिओ कुठेही स्किप करू नका. पूर्ण व्हिडिओ पहा म्हणजे तुम्हाला कळेल कशी बनवायची आहे आणि किती सुंदर होते. त्यानंतर मी लसूण आणि आल्याची पेस्ट त्यामध्ये मी कोथिंबीर पण मिक्स केली आहे, ती टाकली आहे आणि छान असं आपण परतून घेणार आहोत तेलामध्ये. खूप सुंदर होते, साधी सोपी. तुम्हाला ना जास्त वेळ लागणार नाही आणि जास्त तयारी पण करावी लागणार नाही. एवढी सुंदर होते फरसबीची भाजी. अशा प्रकारे एकदा करून बघा. सर्वांना अवश्य खूपच आवडेल. छान असा आपला लसूण आलं छान भाजून झालं आहे. त्यामध्ये आपण बारीक 2 मिरच्या टाकणार आहोत. फक्त मी एकाचे 2 तुकडे केले आहेत आणि एक बारीक चिरलेला टोमॅटो आणि कोथिंबीर घालून आपण छान असं तेलावर परतून घेणार आहोत. खूप सुंदर आणि खूपच टेस्टी होते. एकदम साध्या सोप्या पद्धतीने मी तुम्हाला फरसबीची भाजी दाखवत आहे. अशा प्रकारे करून बघा. त्यानंतर मी माझा घरगुती काळा मसाला आहे तो टाकला आहे 1 चमचा. तो मसाला टाकल्यानंतर दुसरे कुठलेही मसाले वापरण्याची आवश्यकता लागत नाही. खूप छान चव आणि रंग पण खूप छान येतो भाजीला. तुम्हाला जर ऑर्डर करायचं असेल तर मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा नंबर देईल. एकदा तुम्ही मसाला वापरून पहा. खूप छान टेस्ट येते त्याची. त्यानंतर आपण जो टोमॅटो आणि मसाला टाकला आहे तो छान परतण्यासाठी थोडंसं पाणी घातलं आहे. म्हणजे जो मसाला आहे तो आपला करपणार नाही आणि भाजी सुंदर होईल. हे बघा मी अशा प्रकारे जे बीन्स आहे, जे फरसबी आहे, हे बघा अशा प्रकारे बारीक बारीक चिरून घेतले आहेत. खूप सुंदर होते. अगदी तुम्हाला म्हणजे जे खात नाहीत फरसबी त्यांना तर वाटणार पण नाही की फरसबीची भाजी आहे. जशी की गवारीच्या भाजीसारखी वाटेल. तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही थोडेसे अजून मोठे पीसेस केले तरी पण चालेल. खूप सुंदर आणि चविष्ट अशी. चॅनलला पण अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. बेल आयकॉन प्रेस करून घ्या. जेणेकरून प्रत्येक येणाऱ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळेल आणि तुम्ही त्याचा आस्वाद घ्याल. त्यानंतर चवीप्रमाणे मीठ टाकलं आहे आणि छान असं आपण हलवून घेणार आहोत. खूप सुंदर आणि चवीला एक नंबरच अशी फरसबीची भाजी आपण आज बनवत आहोत मैत्रिणींनो. हे बघा छान अशी तेलामध्ये कुठली पण भाजी आपण छान परतून घेतली की त्याला छान अशी चव येते. त्यानंतर आपण झाकण ठेवलं आहे आणि झाकणावर आपण पाणी ओतणार आहोत. म्हणजे ते गरम झालेलं पाणीच आपण भाजीमध्ये नंतर घालणार आहोत बघा. हे बघा अशा प्रकारे छान गरम झालं आहे पाणी. आपण त्यामध्ये पाणी घातलं आहे. मी अगोदर पण पाणी घातलं होतं आणि नंतर पण थोडंसं घातलं आहे बघा. छान असं आपण हलवून घ्यायचं आहे आणि सुंदर अशी भाजी शिजवून घ्यायची आहे. वाफेवर खूप सुंदर शिजते. थोडंसं पाणी घालायचं म्हणजे पटकन शिजली जाते आणि वाफेवर तो पटकन होते. हे बघा 5 मिनिटानंतर बघू शकता आपण आपली भाजी छान अशी शिजली आहे बघा आणि रंग पण किती सुंदर आला आहे आणि चव तर एक नंबरच बघा. साध्या सोप्या पद्धतीने बनवली आहे. त्यानंतर मी जाडसर शेंगदाणे भाजून जाडसर कूट केला होता तो त्यामध्ये ट्रान्सफर केला आहे. म्हणजे त्याने छान चव लागेल. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही इथे ओल्या खोबऱ्याचा वापर केला तरी चालेल. काही काही ठिकाणी करतात. मी शेंगदाण्याचा कूट घातला कारण आमच्याकडे शेंगदाण्याचा कूटच आवडतो आणि छान असं बघा परतून घेत आहे. खूप सुंदर. तुम्ही ही फरसबीची भाजी चपातीबरोबर खाऊ शकता, भाकरीबरोबर खाऊ शकता किंवा जे वरण भात बरोबर तुम्ही तोंडी पण लावू शकता. एवढी सुंदर टेस्टी भाजी होते फरसबीची. एकदा अवश्य करून बघा आणि केल्यानंतर कशी झाली मला सांगायला विसरायचं नाही. त्यानंतर आपण छान गार्निशिंगसाठी कोथिंबीर वरण सर्व करत आहोत. खूप सुंदर अशी फरसबीची भाजीची रेसिपी मैत्रिणींनो तुमच्यासाठी आणली आहे. चला तर मग पटकन एक लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब केलं तर सबस्क्राईब करा, हाईप करा,
शेअर करा. बाय बाय.